हॅलो फ्रेंड्स, तुमचं परत एकदा स्वागत आहे लिटिल स्टार या चॅनलमध्ये. मी आहे मास्टर प्रत्युष अजिंक्य देव गायकवाड. आज आपण बघणार आहोत शिव छत्रपती स्टँडर्ड 4th EVS पार्ट 2. चला शिकूया. शिवाजी महाराजांचा पहिला लेसन महाराष्ट्र बिफोर शिवाजी हा तर आपला झालाय. आज आपण घेणार आहोत सेकंड लेसन, वर्क ऑफ संत. वर्क ऑफ संत. तर चला लेसनला सुरुवात करूया. द ट्रेडिशन ऑफ संत दॅट बिगिन इन महाराष्ट्र विथ श्री चक्रधर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखा मेला was continued by the sons coming from various strata of society. In this group of Sant are included Sant Goroba, Sant Savant, Sant Narhari, Sant Eknath, Sant Sheikh Muhammad, Sant Tukaram, Sant Niloba, etc. संतांच्या ट्रेडिशनची सुरुवात श्री चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखा मेला यांच्यापासून सुरुवात झाली आणि असंच करत करत ते कंटिन्यूड होत गेलं. मग बरेच वेगवेगळे नवीन संत आले सोसायटीमधून. या ग्रुपमध्ये अजून कोणते कोणते संत इन्क्लूड होते त्यांचे नाव आहे संत गोरोबा, संत सावता, संत नारहरी, संत एकनाथ, संत शेख महम्मद, संत तुकाराम, संत निलोबा etc. इतके सगळे संत होते. सिमिलरली संत जानाबाई, संत सोयराबाई, संत निर्मलाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपत्र अँड संत बाहिनाबाई शिरकर आल्सो इन्क्लुडेड. आणि ह्या काही संतचे नाव आहे या सुद्धा इन्क्लूड होत्या. दे टॉट पीपल व्हेरियस व्हर्च्यूज लाईक compassion, non-violence, charity, service, equality and brotherhood. संत काय सांगायचे लोकांना? चॅरिटी, नॉन व्हायलेन्स, इक्वलिटी, सगळीकडे बरोबर, सर्व्हिस, ब्रदरहूड. नो वन इज इन्फेरियर, नो वन इज सुपेरियर. कोणीच जास्त नाही, कोणीच कमी नाही. ऑल आर इक्वल, सगळे बरोबर आहे. सच वॉज द सेंटिमेंट दॅट वॉज क्रिएटेड बाय द संत इन द माइंड ऑफ पीपल. मग संतांनी जे लोकांच्या माइंडमध्ये तयार केलं ते या सगळ्या गोष्टी होत्या. संतांनी जे लोकांना सांगितलं ते या सगळ्या गोष्टी होत्या. सिमिलरली संत रामदास also rendered his work in महाराष्ट्र. संत रामदासनी महाराष्ट्रासाठी वर्क केलं. पुढे हे आहे श्री चक्रधर स्वामी, हे आहे संत नामदेव, हे आहे काही संतांचे इमेजेस ॲनिमेटेड. श्री चक्रधर स्वामी वॉज ओरिजिनली अ प्रिन्स फ्रॉम गुजरात. श्री चक्रधर स्वामी एक प्रिन्स होते गुजरातचे. ही बिकेम ॲन ॲसेकेटिक अँड केम ओव्हर टू महाराष्ट्र. म्हणजेच त्यांनी संन्यास घेतला आणि महाराष्ट्रात आले. संन्यास म्हणजेच स्वतःची फॅमिलीपासून लांब राहणं, सगळे संबंध तोडून टाकणं, देवाची पूजा करणं. ही मूव्ड ऑल ओव्हर महाराष्ट्र प्रीचिंग इक्वलिटी. तो पूर्ण महाराष्ट्र फिरला इक्वलिटीचं सांगत. ही डिड नॉट बिलीव्ह इन एनी डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन जेंडर और कास्ट. त्याला कधीच असं नाही वाटलं ही कास्ट छोटी, ही कास्ट मोठी आहे, हे जेंडर असं आहे, हे जेंडर तसं आहे. तो सगळी इक्वलिटी ठेवायचा. सो सिव्हरल मेन अँड वुमेन बिकम हिज फॉलोअर. म्हणून काही माणसं आणि वुमेन त्याचे फॉलोअर्स झाले. दे सेक्ट हिज एस्टॅब्लिश्ड इन नोन ॲज महानुभव. जे सेक्ट त्यांनी इस्टॅब्लिश केलं त्याला म्हणत होते महानुभव सेक्ट. मेमोरियल इन्सिडंट्स फ्रॉम हिज लाईफ हॅव बीन कंप्लीट इन अ बुक टायटल्ड लीला चरित्र. त्यांनी त्याचे लाईफमधले सगळे इन्सिडंट्स एका बुकमध्ये लिहिलेले नेम्ड लीला चरित्र. आता संत नामदेव
वॉज अ ग्रेट डिवोटी ऑफ विठ्ठल. संत नामदेव हे विठ्ठलला मानायचे. ही लिव्ड इन विलेज नारासी. तो नारासी नावाच्या विलेजमध्ये राहायचा. ही कंपोज्ड न्यूमरस सॉंग्स इन द प्रेज ऑफ गॉड. त्यांनी बरेच सॉन्ग बनवले होते गॉडवर. परफॉर्म्ड कीर्तन्स, सॉंग्स, स्टोरीज बेस्ड ऑन रिलिजियस थीम्स. कीर्तन म्हणजेच सॉन्ग अँड स्टोरीज बेस्ड ऑन रिलिजियस थीम एव्हरीवेअर अँड ब्रॉट अबाउट जनरल अवेकनिंग अमॉंग द पीपल. सगळीकडं आणि पीपलवर एक अवेकनिंग आणली. ही मूव्ड ऑल ओव्हर महाराष्ट्र टू स्प्रेड भगवत धर्मा अँड टॉट द पीपल डीप डिवोशन टू गॉड. तो पूर्ण महाराष्ट्र फिरला भगवत धर्माचं सांगत आणि लोकांना गॉडबद्दल सांगत होता. ही इन्स्टिल्ड इन देम द डिझायर टू प्रोटेक्ट देअर रिलिजियन. त्यांनी लोकांमध्ये एक डिझायर तयार केला जो रिलिजियनला प्रोटेक्ट करण. संत नामदेव लेटर ट्रॅव्हल्ड ऑल ओव्हर इंडिया स्प्रेडिंग द मेसेज ऑफ ह्युमॅनिटी. मग संत नामदेव पूर्ण इंडिया हिंडले. कोणता मेसेज सांगत? ह्युमॅनिटी. कोणता? ह्युमॅनिटी. ही ट्रॅव्हल्ड टू द पंजाब अँड स्प्रेड द मेसेज ऑफ इक्वलिटी. पंजाबला गेले आणि इक्वलिटीचा मेसेज सांगितला अमॉंग द पीपल देअर, सगळ्या लोकांना. ही कंपोज सॉंग्स इन हिंदी. त्यांनी गाणे हिंदीमध्ये तयार केली. इवन टुडे सम ऑफ हिज वर्क्स आर इन्क्लूड इन गुरु ग्रंथ साहिब. त्याचे काही सॉंग्स आत्ता सुद्धा हिंदी सॉंग्स एका बुकमध्ये आहे जिचं नाव आहे गुरु ग्रंथ साहिब, द होली बुक ऑफ सिक्स. ही कोणाची बुक आहे? सिक्स. हिज सॉंग्स आर स्टील सॉंग ऑल ओव्हर इंडिया. त्याची पूर्ण गाणे पूर्ण इंडियात म्हणते विथ ग्रेट लव अँड डिवोशन. ते बी एक ग्रेट लव अँड डिवोशन संग. पुढे जाऊया. संत ज्ञानेश्वर. हे आहे संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर फॅमिली बिलॉंग टू आपेगाव. संत ज्ञानेश्वरची फॅमिली आपेगावहून बिलॉंग होती. निवृत्तीनाथ अँड सोपनदेव वर हिज ब्रदर्स. हे त्यांच्या भावाचे नाव आहे मुक्ताबाई व हिज सिस्टर. मुक्ताबाई त्यांच्या बहिणीचं नाव आहे बायगॉटेड मॅन ऑफ द लाईफ यूज टू लुक डाऊन अपॉन दिस चिल्ड्रन बिकॉज दे वेअर द ऑफस्प्रिंग ऑफ संन्यासी. त्यांनी संन्यास घेतला होता. इट हॅपन्ड लाईक दिस देअर फादर टूक संन्यास. त्यांच्या पप्पांनी सुद्धा संन्यास घेतला होता अँड रिटायर्ड फ्रॉम वर्ल्डली लाईफ. ॲज अ संन्यासी ही लेफ्ट होम. ते संन्यासी होते म्हणून त्यांनी त्यांचं घर सोडलं. बट लॅटर ऑन ओबेईंग द ऑर्डर ऑफ गुरु. पण नंतर जेव्हा ती गुरुची ऑर्डर ऐकायला लागली ही रिटर्न होम अँड स्टार्ट लिव्हिंग विथ हिज वाईफ. मग ते परत घरी आले आणि त्यांच्या वाईफ संग राहायला लागले. देअर 4 चिल्ड्रन वर बॉर्न आफ्टरवर्ड्स. मग नंतर त्यांचे 4 मुलं जन्म झाला त्यांच्या 4 मुलांचा. द नॅरो माइंडेड रिलिजियस लीडर डिड नॉट थिंक इट राईट दॅट अ संन्यासी शुड हॅव चिल्ड्रन. जे नॅरो माइंडेड रिलिजियस लीडर्स आहेत त्यांना असं नाही वाटायचं की एक संन्यासीचे मुलं असणं ही योग्य गोष्ट आहे. पीपल persecuted these children and banished them from their community. लोक म्हणून त्या चिल्ड्रनला काही व्हॅल्यू नाही द्यायची. वन्स ज्ञानेश्वर वेंट राउंड द टाउन बेगिंग फॉर आर्म्स. एकदा संत ज्ञानेश्वर असंच चक्कर मारत होते टाउनचा, तर त्यांना काही लोक बेगिंग करताना दिसले, म्हणजेच भीक मागताना. बट नो वन वुड गिव्ह हिम एनी आर्म्स. पण कोणीच त्याला पैसे नाही देणार. ही हॅड लिसन टू अब्युसिव्ह लँग्वेज इन्स्टीड. त्याला राग आला. यंग ज्ञानेश्वर वॉज डीपली पेन्ड बाय हिज इन्सिडंट. संत ज्ञानेश्वरला वाईट वाटलं. ही एंटर्ड हिज हट अँड लॉक द डोर फ्रॉम इनसाइड. ते त्यांच्या घरात गेले आणि डोअर लॉक केला टू ग्रीव ओव्हर हिज लॉट. मुक्ताबाई केम अँड नॉक्ड ॲट द डोर. मुक्ताबाई आली आणि त्यांच्या दरवाजा वाजू लागली. शी सेड ओपन द डोर ज्ञानेश्वर. ती म्हणली दार खोला. हाऊ कॅन वी रिमेन ड्रोन्ड इन
आवर ओन सॉरो, आपण स्वतःच्याच दुःखात कसं राहायचं. हु विल देन लुक टू द वेलफेअर ऑफ वर्ल्ड, मग जगाकडे कोण पाहिजे. दिस वर्ड्स ऑफ हिज सिस्टर गेव हिम अ होप टू द ज्ञानेश्वर, मग ज्ञानेश्वरला हे शब्द ऐकून काही होप भेटली. ही फॉरगॉट हिज पर्सनल सॉरो अँड स्टार्टेड हिज वर्क, तो त्याचे दुःख विसरला आणि त्याचं काम सुरू केलं. एव्हरीवेअर द पुअर अँड बॅकवर्ड पीपल वे आर बिंग ऑप्रेस्ड. ज्ञानेश्वर वेंट अमॉंग द पीपल अँड टॉट देम टू हॅव फेथ इन गॉड. ज्ञानेश्वरने सांगितलं गॉडवर बिलीव्ह करा, गिव्ह इक्वल ट्रीटमेंट टू ऑल, सगळ्यांना इक्वल ट्रीटमेंट द्या. जसं तुम्ही दुसऱ्यांसंग वागते तसं सगळ्यांसंग वागा. हेल्प दोज इन ट्रबल अँड आले देअर मिसरी, जे त्यांना मदत करतं त्यांच्या ट्रबलमध्ये आणि आले देअर मिसरी. दिस वॉज गेस्ट ऑफ हिज ॲडवाईस टू द पीपल, ही त्याची ॲडवाईस होती लोकांवर. ज्ञानेश्वर वर्ड्स आर हर्ड इन एव्हरी नूक अँड कॉर्नर, ज्ञानेश्वरचे शब्द पूर्ण महाराष्ट्रात पसरले होते. महाराष्ट्र फॉर लास्ट 700 इयर्स पहिले. इन दोज डेज ऑल रिलिजियस टीचर्स वर कन्फाइन्ड टू द संस्कृत बुक्स, त्या टायमाला जे रिलिजियस टीचर होते त्यांनी कन्फाइन्ड केलं संस्कृत बुक्सला. द लँग्वेज ऑफ ऑर्डिनरी पीपल इन एव्हरीडे यूज वॉज मराठी, लोक मराठी वापरत तिथं. ज्ञानेश्वर रोट हिज आउटस्टँडिंग बुक ज्ञानेश्वरी इन मराठी, म्हणून ज्ञानेश्वरांनी त्यांची एक बुक लिहिली ज्ञानेश्वरी मराठीमध्ये. ही दस ओपन हिज वाईड फॉर हिज पीपल अँड डोर ऑफ नॉलेज, त्यांनी दरवाजा खोलला म्हणजेच त्यांनी लोकांची नॉलेज जागवली. वेअर ही प्रीच द आयडियल ऑफ ब्रदरहूड अमॉंग ऑल मेन. ॲट व्हेरी अर्ली एज ॲट आलांदी नियर पुणे ज्ञानेश्वर टूक समाधी, लवकर ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. दॅट इज पुट हिमसेल्फ इन अ ट्रेन्स फ्रॉम विच ही नेवर कम आउट, म्हणजेच ते एका बॉक्समध्ये गेले ज्याच्यातून ते कधी बाहेर येणार नाही. इवन टुडे ऑन द 11th डे ऑफ आषाढ अँड कार्तिक लॅक ऑफ पिलग्रिम्स गो टू आलांदी पंढरी विथ डिवोशन. आत्तासुद्धा 11th डे आषाढ आणि कार्तिकचा बरेच जण आलांदी पंढरपूरला जाते डिवोशनसह. आता हे आहे संत एकनाथ, हे आहे संत एकनाथ. संत एकनाथ कॅरीड ऑन द वर्क स्टार्टेड बाय संत नामदेव. संत एकनाथनी तेच काम केलं जे संत नामदेवनी स्टार्ट केलं. संत ज्ञानेश्वर आणि नामदेव संत त्यांनी जे काम सुरू केलं तर तेच संत एकनाथनी पुढे नेलं. ही लिव्हड इन पैठण, संत एकनाथ पैठणमध्ये राहायचे. ही प्रेस्ड दॅट द वे टू रीच गॉड वॉज थ्रोन डिवोशन, भक्तिमार्ग. हे त्यांना समजलं की देवापर्यंत जायचा रस्ता भक्तिमार्गे. ही रोट न्यूमरस रिलिजियस सॉंग्स, अभंगज, ओवीज अँड भारुज. त्यांनी अभंग लिहिलं, ओवीज लिहिली, भारुज लिहिलं. हिज ॲडवाईस टू द पीपल वॉज नॉट एक्सेप्ट एनी डिस्टिंक्शन. त्याची ॲडवाईस होती पीपलला कोणताच डिस्टिंक्शन सहन नाही करायचं, तो हाय असन किंवा लो. ही मेड फ्रेंड्स विथ पुअर अँड डाऊन ट्रॉडन अँड टॉट देम डिवोशन टू गॉड. त्यांनी गरीब लोकांना सांगितलं की देवाची पूजा करा, देवाचं डिवोशन करा. ही लव एक्सटेंडेड इवन टू द dumb animals. He exhorted the people to love all living beings and practiced what he preached. त्यांनी लोकांना सांगितलं सगळे लिव्हिंग बिंग्स जे आहेत त्यांना सगळ्यांना लव करायचं, तेवढेच लव करायचं. वन डे ही वॉज गोइंग टू द रिव्हर गोदावरी. ते एकदा गोदावरीला जात होते, गोदावरी रिव्हर फॉर बाथसाठी, आंघोळीसाठी. इट वॉज नून अँड व्हेरी हॉट. दुपार होती आणि खूप गरम होतं. ही हर्ड द क्राईंग ऑफ पुअर चाइल्ड सिटिंग ऑन द हॉट सँड. त्यांनी एका गरीब मुलाचं रडणं ऐकलं जो एका मातीवर बसलेला होता गरम. ही रस टू हिम अँड लुक्ड अराउंड फॉर चाइल्ड पॅरेंट्स. ते गेले आणि त्या मुलाला उचललं आणि पाहत होते त्यांचे मम्मी पप्पा कुठे त्याचे. ही पिक्ड अप द चाइल्ड इन हिज आर्म्स, वाईप्ड हिज टीयर्स अँड रीच्ड हिम होम.
त्यांनी त्या बाळाला उचललं, त्याचे डोळे पुसले आणि त्याला बरोबर त्याच्या घरी पोहोचवलं. इन दिस वे, बाय हिज पर्सनल एक्झाम्पल, एकनाथ इम्प्रेस्ड द मेसेज ऑफ लव्ह अँड इक्वलिटी ऑन द माइंड ऑफ पीपल. हे आहे एक एक्झाम्पल जे त्यांनी केलं की सगळ्या लोकांना तितकंच लव्ह करायचं जितक्या सगळ्यांना करतं, सगळ्यांना इक्वलिटी द्यायची. आता हे आहे संत तुकाराम. संत तुकाराम, टू ग्रेट संत. दोन ग्रेट संत आहे, संत तुकाराम अँड रामदास लिव्ड इन द शिवाजी टाइम. संत तुकाराम आणि रामदास शिवाजी महाराजांच्या टाइमात राहायचे. तुकाराम केम फ्रॉम देहू. तुकाराम देहूहून होते, नियर पुणे, जे पुण्याच्या जवळ आहे. ही ओन्ड अ फार्म अँड ऑल्सो ग्रॉसरी शॉप. त्यांनी एक फार्म ओन केलता आणि ग्रॉसरी शॉप घेतली होती. हिज फोर फादर्स used to lend money to needy people, but Tukaram drowned in the river Indrayani all record of loan papers he had, thus giving relief to many. He would go to the neighboring hill and sing songs in praise of God Vitthal. त्यांच्याकडे जे ते नाही का इंद्रायणी रिव्हरमध्ये ड्रोंड होते, म्हणजे संत तुकाराम ड्रॉन्ड इन इंद्रायणी रिव्हर. ऑल रेकॉर्ड्स ऑफ लोन पेपर ही हॅड, जेवढे त्यांच्याकडे लोन पेपर होते, दस गिविंग रिलीफ टू मेनी, जेवढे त्यांच्याकडे लोन पेपर होते ते सगळ्यांना रिलीफ देत होते. ही वुड गो टू द नेबरिंग हिल, तो जवळच्या डोंगरावर जाऊन गाणी म्हणायची ती प्रेज ऑफ गॉड विठ्ठल, विठ्ठलांची. ऑन द 11th डे, एकादशी ऑफ द मंथ आषाढ अँड कार्तिक, he would go to पंढरपूर. एकादशीच्या म्हणजे एकादशी आषाढ मंथ किंवा कार्तिक ते पंढरपूरला जायचे. ही रोड डिवोशनल सॉंग्स. त्यांनी डिवोशनल सॉंग्स लिहिले, अभंगज अँड परफॉर्म कीर्तन्स. त्यांनी कीर्तन सुद्धा म्हणली. 1000 folk टू लिसन हिम. शिवाजी महाराज ऑल्सो अटेंडेड हिज कीर्तन्स. शिवाजी महाराज आणि हजारो लोक त्यांच्या कीर्तनला होते. संत तुकाराम प्रीच टू द पीपल अबाउट व्हर्च्यूज ऑफ पिटी, फॉरगिव्हनेस अँड पीस ऑफ माइंड. ते लोकांना सांगायचे विसरून जायचं, जे झालेलं आहे ते झालेलं, आता जे झालेलं आहे ते झालेलं आहे, आणि शांत राहायचं. ही ऑल्सो गेव देम मेसेज ऑफ इक्वलिटी. सगळ्यांना मेसेज दिला इक्वलिटीचा. ही alone is a son, the God dwells with him who calls a weak and downtrodden as his own. He impressed this truth of minds of the people. तो एकटा संत होता जो गॉड ड्वेल्स म्हणायचा, गॉड ड्वेल्स त्यात संघ होता जो वीक म्हणायचा त्याला. ही इम्प्रेस द ट्रूथ ऑफ माइंड ऑफ पीपल. त्यांनी लोकांना इम्प्रेस केलं. ही मेड देम थिंक. लोकांना थिंक केपेबल केलं. पीपल एक्सेप्टेड हिम ॲज अ ग्रेट रिलिजियस लीडर. लोकांनी त्याला रिलिजियस लीडर म्हणून एक्सेप्ट केलं, ग्रेट लीडर. अँड शावर्ड देअर प्रेज ऑन हिम. आणि त्याचं जे प्रेज होतं ते त्याच्यावर केलं. इवन टुडे ऑल ओव्हर महाराष्ट्र. आतासुद्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये वी हिअर पीपल प्रोकाल्मिंग गायनबा, तुकाराम, द नेम्स ऑफ टू ग्रेट संत. आत्तासुद्धा लोकां म्हणते कोणत्या संतांबद्दल? गायनबा, तुकाराम संत हे दोन ग्रेट संत आहे. संत ज्ञानेश्वर इज कॉल्ड गायनबा. संत ज्ञानेश्वरांनाच गायबा म्हणत होते. ऑल्सो इवन टुडे, आत्तासुद्धा तुकाराम गाथा इज रीड इन एव्हरी हाऊस होल्ड. आतासुद्धा तुकाराम गाथा जी मराठीची प्रेशियस ट्रेजर आहे ते सगळ्या घरात वाचले जातं. आता संत समर्थ रामदास हे आहे समर्थ रामदास. समर्थ रामदास ॲट द सेम टाइम द हिल द व्हॅली ऑफ महाराष्ट्र. त्याच टायमाला संत रामदास सुद्धा होते शिवाजी महाराजांच्या डोंगर व्हॅली ऑफ महाराष्ट्र. फील्ड एकोज व्हायचे ऑफ जय जय रघुवीर समर्थ, ग्लोरी टू बी ग्रेट रामा, and invocation constantly of lips of great Sant Ramdas. Ramdas was born
ॲट जंप ऑन द बँक ऑफ गोदावरी इन मराठवाडा. संत रामदासांचा जन्म जम्प्स ऑन द बँक ऑफ गोदावरी इन मराठवाडा झाला. हिज बर्थडे फॉल्स ऑन रामनावामी, द डे ऑन विच ग्रेट हिरो रामा म्हणजेच रामदास वॉज बॉर्न. नारायण वॉज अ रियल नेम बट ही प्रेफर्ड टू कॉल हिमसेल्फ रामदास. त्यांचं खरं नाव होतं नारायण, पण ते स्वतःला म्हणायचे रामदास. द सर्वंट ऑफ रामा, कोणाचा सर्वंट? रामाचा. दो हिज ग्रेट बुक दस बोध ही टॉट द मेन द वे ऑफ गुड लाईफ. त्यांनी सगळ्या लोकांना सांगितलं गुड लाईफ कशी जगत राहते. मेन द वे ऑफ गॉड लाईफ. दो हिज मॅन स्लोक स्टँजाज ॲड्रेस टू द माइंड, ही गेव पीपल लेसन इन गुड. त्यांनी सगळ्या लोकांना एक लेसन दिलं गुड अँड गुड कंडक्ट. टू पॉप्युलराइज द वर्कशिप ऑफ स्ट्रेंथ याची वर्कशिप पॉप्युलराइज करायला ही रेस्ट द टेम्पल ऑफ हनुमान. त्यांनी हनुमानचं टेम्पल उभा केलं. द गॉड ऑफ स्ट्रेंथ, ही आहे द गॉड ऑफ स्ट्रेंथ. ही एक्झॉर्टेड पीपल टू बी स्ट्रॉंग अँड टोल्ड देम ऑफ द पॉवर दॅट रिसाइड्स इन युनायटेड पीपल. त्यांनी लोकांना ताकदवर राहायला सांगितलं. ताकदवर राहा, तुमच्याकडं खूप ताकद आहे, फक्त त्याला जिवंत करा. ही टॉट देम टू ऑर्गनाइज देमसेल्फ अँड फाईट अगेन्स्ट इनजस्टिस. त्यांनी लोकांना सांगितलं की इनजस्टिस विरुद्ध लढा. दिस गेव करेज टू द पीपल. हे शब्द ऐकून लोकांना करेज भेटलं. द वर्क ऑफ संत ब्रॉट अबाउट अ ग्रेट अवेकनिंग अमॉंग द पीपल. संतांचं जे काम होतं ते लोकांना अवेकनिंग आणलं. लोकांना रिलिजियन वन्स अगेन became a thing to be respected and a spirit of self-reliance was born. People regained their lost confidence. लोकांना त्यांचा lost confidence भेटला. This great awakening among the people brought about many sons helped शिवाजी महाराज in his fight of स्वराज. हेच त्यांचं डिवोशन, संतांचं शिवाजी महाराजांना मदत केली त्यांनी स्वराजसाठी लढायला. ह्या सांगत तुमचा लेसन संपला आहे. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.